मी श्रीमंत बंडू यादव. माझा परिचय 2024च्या शतकात माझ्यासारखी व्यक्ती विश्वाच्या पृथ्वीवर जन्मलीच नाही. तुम्ही म्हणताल असा हा का म्हणतोय? कारण मी जे बोलतो ते सत्य घडलेलं आहे आणि मला नैसर्गिक ज्ञानप्राप्ती झालेली आहे, सिद्धी प्राप्त झालेली आहे. मी दररोज जागतिक लेवलची प्रार्थना करत असतो. ज्या लोकांना मी आशीर्वाद दिला त्या लोकांचं चांगलंच झालेलं आहे. कोणी असं जगात आहे का हो? पाऊस पाडणारा, पावसाची वेळ सांगणारा, पाऊस थांबवणारा, क्रिकेट मॅच जिंकणारा आणि सर्वच बाबतीत हे ज्ञान मला प्राप्त आहे. बरे असो, विषय राहुल गांधी राखीव जागेच्या संदर्भात अमेरिके येथे बोलले त्याचा समाचार घेत आहे. वरील विषयाला धरून मी माझे प्रकट सत्य वास्तववादी देशभक्ती राष्ट्रभक्ती या नात्यानं बोलत आहे. आपण परदेशी भेट देण्याकरता गेला, प्रवास केला अमेरिका वॉशिंग्टन येथे. तिथं तुम्हाला प्रश्न विचारला राखीव जागेच्या संदर्भात, तुम्ही काय म्हणला की परिस्थिती परिवर्तन आर्थिक सामाजिक बदलल्यानंतर असं तुम्ही म्हणलं आहे. आरक्षण बंद करो. राहुल गांधी, तुम्ही देशाचे नेतृत्व काँग्रेस पक्षातून करीत आहात. तुम्हाला संविधानानंच हक्क दिले हे तुम्हाला पण माहीत आहे. परंतु तुम्ही ही बोलण्याची वेळ चुकीची होती. कारण काही राज्यामध्ये निवडणुका आहेत याच्या परिणामाची तुम्ही दखल घेतली नाही, म्हणजे तुम्ही अज्ञान आहात. राहुल गांधी, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमची 95 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, 55 वर्ष, 60 वर्ष होती. तर तुम्ही आत्तापर्यंत राखीव जागेचा कोटा न भरता किंवा पदोन्नतीचं आरक्षण न देता आणि वर्गीकरण आणि सुप्रीम कोर्ट हे तुम्ही लोकांनीच क्रिमिनलसाठी केस टाकलेली आहे. तुमच्या तेलंगामध्ये म्हणा, आंध्रमध्ये म्हणा, कर्नाटकमध्ये म्हणा किंवा पंजाब हरियाणामध्ये म्हणा, तुमची जिथं सत्ता आहे तिथं तुम्ही आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. तुमचा काँग्रेस पक्ष 55 वर्ष सत्तेवर असताना तुम्ही काय म्हणताय? आर्थिक समानता आल्यानंतर, सामाजिक समानता आल्यानंतर आरक्षण हटवू, असं तुमचंच वाक्य आहे ना. परंतु तुम्ही एक नंबरचे बदमाश आणि नालायक आहात. तुमची काँग्रेस पार्टी एवढी नीच थरातली आहे की जातीवादी आहे प्रत्येक तुमचा नेता. मागासवर्गाचा वापर घ्यायचा, फेकून द्यायचं. अरे हा पट्टा 40 वर्ष काँग्रेस पक्षातला अनुभव सांगतो.
प्राध्यापक एन.एम. कांबळे यांचाच मी शिष्य होतो ना काँग्रेस पक्षात. मला नवीन नेते ओळखतात, जुने नेते ओळखतात. कारण माझी चळवळीचं नातं वय वर्ष 10 ते आता 72 वर्षाचं आहे. परंतु इतक्या वर्ष सत्तेवर असताना तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक न्याय का दिला नाही? उलट तुम्ही खाजगीकरणाला तुमच्या हरामखोर प्रवृत्तीमुळे उत्तेजन दिलं आणि आरक्षणाचा सत्यानाश केला. नंतर BJPवाल्याने केला तो भाग वेगळा आहे. परंतु महाविकास आघाडी आणि महाआघाडी ह्या दोन्ही जातीवादी आहेत. कारण ह्या दोन्ही प्रवाहातील पक्ष हे कसे तुम्हाला माहीत आहे? देशाला गुलामगिरीत ढकलणं, संविधानाची तोडफोड करणं कलमांची आणि संविधानालाच खड्ड्यात घालणं, बाबासाहेबाविषयी नफरत करणारे तुमच्या काँग्रेस पक्षात धोरण न राबवणारे हे 99% जातीवादी नेते आहेत. हे लक्षात घ्या. अहो ही युती का झाली नाही वंचितची? तर याकरता झाली नाही की खरगे पंतप्रधान बनल. त्याचा तोटा असा झाला, तुम्हीच पंतप्रधानावरून हटला. एवढे तुमचे मूर्खपणाची काँग्रेस पक्षातले महाराष्ट्र तर 1 नंबरचा जातीवादी काँग्रेस पक्ष आहे, तुम्हाला आताच सांगतो. आणि देशातला पण 1932 साली गांधीनं डॉक्टर आंबेडकरांना राखीव जागेच्या संदर्भात ब्लॅकमेल केलं पुणे कराराच्या माध्यमातून. बाबासाहेबांना धमकी आल्या होत्या, तेव्हा त्यांना समाज वाचवायचा होता म्हणून त्यांनी रडत रडत सही केलेली आहे. म्हणजे हा समविचारण आहे. ते टिळक, नेहरू आणि गांधी हेच मागासवर्गीयाच्या विरोधात होते. धोरणं वाचा, पुस्तकं वाचा. तुम्हाला माहीत आहे नेहरू, गांधी, इंदिरा गांधी इथपर्यंत तुमचा अभ्यास आहे. थोडा बाबासाहेबांचा अभ्यास आहे. ह्या पलीकडे काय हो तुमच्या काँग्रेस पक्षाला माहीत आहे? आत्तापर्यंत काय तुम्ही 55 वर्ष 60 वर्ष काय सत्तेची पाणी भरवत होतं का रोजंदारीवर? का देशालाच तुम्ही पाणी भरायला लावलं दूषित? तुम्ही स्वतः जातीवादी काँग्रेस पक्ष आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात. अहो महाविकास आघाडी 1 नंबरची जातीवादी आहे, 1 नंबरची खाजगी करणारी अवलद आहे. ते वंचितांना, ते मागासवर्गीयांना, त्या अस्पृश्यतांना, गांधीच्या भाषेत हरिजनांना न्याय देईल का हो? तुम्ही आत्तापर्यंत काय झोपा काढल्या होत्या का या मोठमोठी पदं घेऊन? हां, मी विचारतो राहुल गांधी तुम्हाला सवाल की इतक्या वर्ष तुम्ही काय केलं? काय केलं? इंदिरा गांधीनं जे राष्ट्रीयकरण केलं त्याला तुम्ही सोडून तुमच्या काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी हे टू झेड लावला. याची जाणीव ठेवा की निवडणूक कोणाचं बरोबर आहे, कोणाचं चूक आहे याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. तुम्ही कधी आणणार आहात सामाजिक समता, आर्थिक समानता? कधी राष्ट्रीयकरण करणार आहात? ए टू झेड प्रश्नाचं सांगा ना. मी राहुल गांधी तुम्हाला विचारतो, संविधान बचावच्या नावाखाली तुम्हाला आमच्या सगळ्या लोकांनी मतदान केलं, त्या जेव्हा तुम्ही 240 आकडा टोटली गाठला, 100 तुम्ही आकडा गाठला, 240 भाजपनं गाठला, 100 तुम्ही आकडा गाठला. परंतु इतर पक्षाचं सुद्धा तुम्हाला मिळून तुम्ही तिथपर्यंत आला होय, तेवढं वाद नाही. परंतु तुमच्या काँग्रेस ज्या राज्यात आहे त्यांनी तर सपोर्ट केला क्रिमिनलला आणि वर्गीकरणाला. म्हणजे ही 4%ची अवलाद घोड्याची का गाढवाच्या पोटची आहे राहुल गांधी? तुम्ही याचं उत्तर द्या. हा पट्टा 40 वर्ष काँग्रेसचा अनुभव सांगते, प्रत्यक्ष राबलेला आहे, मार खाल्लेला आहे. मी आज कुठल्या ती गल्लीत गरिबीत
किचत पडलो. आता तर माझं 72 वर्ष आहे. मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही. काय कोणी मला मोठं पद दिलं तर ते देशहिताकरताच वापरणार आहे, वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हे, वैयक्तिक ऐश्वर्याचं करता नव्हे, का वैयक्तिक त्या पदाची लालच आहे म्हणून त्याकरता मी वापरणार नाही. तुम्हाला माहीत आहे का, काँग्रेस पक्ष हा संपूर्ण बौद्ध वर्गाच्या विरोधात आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमच्या नेत्यांच्याकडे तुम्ही कधी सांगितलं आहे का? नेत्याला कधी काही कानफाड देऊन किंवा दात तरी पाडलेत का त्याच्या जबानीचे? तुमचे खालचे नेते पाणी भरणारे, नमस्कार करणारे, होयबा करणारे, चमत्कार करणारे, लाळ घोटणारे तुमच्या पुढं तुम्हाला चितिया बनवतात, पागल बनवतात, पंतप्रधानापासून दूर करणारी तुमचीच काँग्रेसची औलाद आहे. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला जागृतपणे सांगतो राहुल गांधी, कारण तुमच्यात काय वेळेला वैधानिक दृष्टिकोनसुद्धा दिसतोय. एकंदर तुमच्या पदयात्रा ते आत्तापर्यंत 2024 सप्टेंबर 15 तारखेपर्यंत दिसतो, रविवारपर्यंत. म्हणून हे तुम्हाला सांगतो. काय सांगतो? एकच नारा, एकच ध्येय, अस्पृश्यता गाडूया, आर्थिक विषमताला जाळूया, आजादीचे नारे देऊया, संविधानाची दखल घेऊन कृतीत आणूया. त्या संविधानमध्ये पण हे आहे की हो, सगळं काय मी बोलतोय ते राष्ट्रीयकरण, सगळे तुझ्या संपत्तीचं किंवा संपत्तीचं फेरवाटप करणं, काय जे गांधीला जमवलं नाही, जे नेहरूला जमवलं नाही, जे टिळकसुद्धा जातीवादी होता, तो सुद्धा आरक्षणाच्या विरोधात होता की. म्हणजे दोन्ही आघाड्या ह्या जातीवादीच आहेत. महाआघाडी काय आणि महाविकास आघाडी काय. पण याचा देशावर दुष्परिणाम काय होतोय? गुलामीत जाणार, तुकडे होणार. बाबासाहेबांचं प्रत्येक वाक्य सत्य घडत चाललेलं आहे. पण तुमची 99% काँग्रेस ही बाबासाहेबांनाच मानत नाही, त्या समाजालाही मानत नाही आणि त्या लेकरांनाही मानत नाही, तरुणांना. अरे कसला रे तुझं नेतृत्व राहुल गांधी? आता खालच्या जोड्याला बारकी गोळ्या घालणार, काय येत नाही असतं. निवडून आणणं म्हणजे काय बहादुरी नव्हे. त्या मतदारसंघात अरे ते तर फसवे आहेत, ते तर देशद्रोही आहेत. मी तुला आता सांगतो ना राहुल गांधी, मी 72 वर्षाचा माणूस आहे. काँग्रेस पक्षाचा मला जवळून अनुभव आहे. कष्ट घेतल्या, ते मार खाल्लेला आहे. मुंबई प्रदेशचे अध्यक्ष असताना एन कांबळे, लक्षात ठेवा किती जुना जनता. इंदिरा गांधींनीसुद्धा मला पाहिलेलं आहे. इंदिरा गांधीसुद्धा जे हॉस्पिटलला गेले होते एन कांबळे आजारी असताना, हे पण मी तुम्हाला सांगतो आठवण म्हणून. अरे तुमच्या काँग्रेसमध्ये जर जातीवादच थैमान घातला असेल, याच लोकसभेला काय माहिती आहे का तुम्हाला काय घडलं? वर्ष गायकवाडलाच काँग्रेसच्या नेत्यांनी पाडण्याचा प्रयत्न. मग त्याच्यात नाना पटोले होते, मुंडे तिवार होता, गुंडे तिवार होता, बाकी जगताप होती. तुम्हाला विधानसभेचा पण हा परिषदेचा अनुभव आहे. हाडचा कसा पराभव केला. म्हणजे बहुधांना पाडणे आणि आम्ही कोल्ह्या कुत्रीची हुक ऐकणे, हे कुठल्या न्यायात बसतं सांगा बरं राहुल गांधी? तुम्ही खरोखर तुम्हाला मानव कल्याण करायचं असेल ना देशाचं, तर या श्रीमंत यादवचा ऐकचाल. तुम्हाला महान बनायचं असेल आजरामर इंदिरा गांधीसारखं, या तुमच्या आया आहेत, हे लक्षात घ्या. बलिदान करायचं असतं. तुमच्या घरांना केलं ते मलाही माहीत आहे चांगलं काय. परंतु तुम्हीसुद्धा त्या तयारीनं उतरा. भावनिक लाटीन, भावनिक मानसिक ह्याच्यात निवडून आला म्हणजे बहादूर नव्हे राहुल गांधी. तू काय मूर्खात गणशील. इतिहासात अमर व्हायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे करावं. ही तमाम काँग्रेस जनतेला, काँग्रेस कार्यकर्त्यांना, मुख्यमंत्र्यांना, खासदारांना
विरोधात तुम्ही बसतात. तुमच्या सहित पार्लमेंटच्या सर्व खासदारांना सांगतो, काय जे मागासवर्गीयचे 131 खासदार आहेत ना, ते सुद्धा गुलामच तुम्ही काँग्रेसनंच बनवलेले गुलाम आहात, हे पण लक्षात घ्या. काय डॉक्टर आंबेडकरांना तुम्ही न्याय त्या समाजाला देऊ शकणार असाल किंवा द्यायचा असाल तर माझंच एकच बाणा एकच उत्तर. राहुल गांधीनं, विरोध पक्षांनी काँग्रेसच्या ऐकलं पाहिजे आणि कृतीतून महापुरुषांची अंमलबजावणी करावी, हीच तुम्हाला नम्र विनंती आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. नमो बुद्धाय. साधू साधू साधू.